अमन घरत कोपर यांचे इथं आगमन झाले, त्यांना आपण विनंती करूयात या आपण व्यासपीठावर. जय हनुमान खारकोपर टीम आजच्या रात्रीमध्ये सुपर एट मध्ये दाखल झाली. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज, अतिशय चांगला खेळ तुमचा राहिलाय आणि मागील 2 हप्त्यामध्ये चांगली कामगिरी खारकोपर टीमची पाहायला मिळाली. वन टीम वन ड्रीम आणि एका टॅग लाईनवर आज खारकोपर टेनिस क्रिकेट दाखल झाला. अमन घरत यांना आपण विनंती करूयात या आपण. अमन भोईर फेमस युट्यूबर जे भाऊजी या आपण. मॅचला सुरुवात होते, एका बाजूला जे बजरंग मोठे बोम आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल फ्रीडम दाकटीजी गोलंदाज दाखल झाला आहे. रोहित घरात पहिलाच बॉल ते सर्रार बेगानं बीट केला. समोर प्रसाद पाटील नॉनस्ट्राईक इनला पण नॉनस्ट्राईक इनला सर्वेश पाटील पाहू शकतोय. ही सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. अमन भोईर खारकोपरची खरं तर एक नामांकित हे कलाकार आहेत आणि त्यांचं इथं आगमन झालं, त्यांना आपण विनंती करूयात. गुरु म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्याचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. समोरच्या दिशेला फटका खेळलाय, कमालीचा खरं तर झेल घेण्याचा इथून प्रयत्न केलाय आणि इथून क्षेत्ररक्षक तिथं तैनात पाहायला मिळालेत मयूर पाटील आणि यानं मात्र झेल टिपला. या मॅच मधील पहिली विकेट रोहित घरतनं मिळून दिलाय. पहिला हादरा लागलाय मोठे बोम संघाला. कलाकार एक फेमस युट्यूबर आणि त्यांचा इथं यथोचित मानसन्मान केला जातोय. आपल्या आगरी समाजाची खरं तर एक वेगळी ओळख ज्यांनी पडद्यावर दाखवली. सर्वांचे लोकप्रिय कलाकार एक फेमस युट्यूबर अमन भोईर यांचा आपण यथोचित मानसन्मान करतोय. गुरुदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. ओळ्यात बॅक टू क्रिकेट जिथं महत्वाची विकेट रोहित घरतनं मिळून दिला. दाकटी दिवस संघाचा खरं तर जे नाव संपूर्ण रायगड महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेर जाऊन अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यानं गाजवला असं दाकटी दिवस संघाचा एक्सप्रेस प्राऊड ऑफ उरण म्हणजे ज्याकडे पाहिलं जातं रोहित घरतला आपण पाहू शकता. उरण तालुक्यातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू सध्या मैदानात गोलंदाजी करतोय. ज्याच्या नावावर 6 बाईक आहेत, अनेक बायसायकल ज्याने मिळवल्यात, तो सध्या गोलंदाजी करतोय. उरण प्रीमियर लीग देखील गाजवल्या आणि त्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मालिकेवरची बाईक ज्याच्या नावावर राहिल्या. यावेळचा बॉल आखूड टप्प्याचा आहे, पॉइंटच्या दिशेनं राकेश आहे, त्यानं झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा हादरा लागलाय मोठे बोम संघाला आणि आल्या पावली माघारी परतावं लागेल सुमित पाटील या खेळाडूला. महत्वाची 2 चेंडूवर 2 विकेट रोहितनं मिळून दिल्यात, ते म्हणजे फ्रीडम दाकटी दिवस संघासाठी. अजूनही ती मला स्पर्धा आठवते. मधुकर तरस स्मृती चषक देहू रोड पुणे मध्ये जाऊन खर तर रायगड संघाच्या विरुद्ध देखील काय कमालीची गोलंदाजी केली होती. 2 षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथं देखील 4 खेळाडूंना बाद केलं होतं. चांगली गोलंदाजी. या वेळचा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं लॉंग स्टॉप रिझन क्लिअर केलं जात आहे. बऱ्याच अवधीनंतर संघर्षमय चौकार आलाय जय बजरंग मोठे बोम संघाच्या बॅटमधून. लेनचा बॉल पाहायला मिळाला. लवकर पिक केलं बंट्या पाटीलनं आणि आल्याला त्याचं स्वागत केलं रोहितवर, त्याचा चौकार लगावला. आडव्या बॅटने खेळायचा होता बॉल, लगेच थोडासा बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळाला. कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधी फिंगर रोल आणि चांगली नामांकित नामवंत करता गोलंदाज आहे. त्यामुळं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अशी कारनामे रोहितने देखील केलेत. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा असो किंवा रायगड प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग आणि अनेक व्यावसायिक संघातून खेळताना आपण त्याला पाहत असतो. नुकताच लोणावळ्यामध्ये देखील जाऊन चांगली त्यानं स्पर्धा गाजवल्या.
थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये बळवला. ही या शैलीसाठी खरं तर ओळखला जाणारा हा रोहित आहे. आणि इथून मात्र पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल, प्रीडचा इशारा येताना पाहायला मिळतोय. मागील 2 चेंडू जरूर खराब फेकलेत पण फार कमी धावांचं षटक योग्य तो डिसिजन पाहायला मिळतोय. स्पेशली पंच विशू कोळी सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळचा बॉल फ्रीडचा होता. बॅटची कडा घेऊन रिस्क घेतली होती ती म्हणजे अजय बजरंग मोठेबोम टीमनं. डेंजर इननं धावत होते. बंट्या पाटील बाल बचावलेत आणि या फ्रीडच्या बॉलवर इथून एकेरी धाव मिळाली जाते आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 2 बाद 7 धावा. सुरुवात थोडीशी चांगली राहिली मी म्हणेन फ्रीडम धाकटी जुई संघाची. अनेक चाहता वर्ग ही मॅच करतात, एन्जॉय करतात. आणि धाकटी जुई संघ म्हणण्यात तर मागील 2 ते 3 वर्षामध्ये कमालीचा खेळ राहिलाय. एकाच खरं तर सीझन मध्ये रोहित घरतला गत वर्षामध्ये आपण 3 बाईक घेताना पाहिल्यात. याच स्पर्धेमध्ये गत वर्षामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील राहिला होता आणि बायसायकल आणि 5,000चं कॅश प्राइज या खेळाडूला मिळाला होता. तोच खेळाडू सध्या गोलंदाजी करतोय. वेळचा बॉल लवकर पिक केलाय पण इथून सिंगल रन्स मिळेल आणि एके धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8 धावा. प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात. हे क्रिकेटचे खरं तर प्रेमी आहेत. काल सुद्धा आपण पाहिलं तर 5:30 वाजून गेले होते आणि तरी सुद्धा बरेच लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेले होते. हे खरं तर क्रिकेटचे दर्दी आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तर रोहित घरतनं 8 महत्वाचे 2 विकेट मिळवलेत. प्रसाद पाटीलला बाद केले, सुमित पाटीलला बाद केले आणि सध्या मैदानामध्ये बंट्या पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आला. स्ट्राईकला पण सर्वेश पाटीलला पाहू शकतोय. अंकिश पाटील आला, गोलंदाज दाखल होत झाला अंकिश. यावेळचा बॉल मिस्तामी स्ट्रोक. पुन्हा एकदा राकेशकडे झेल उडाला, त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. स्वीपर कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला जिथं मिळाला जातील या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेले ते जय बजरंग मोठी बोम संघाच्या 2 बाद 10 धावा. आज दोन्ही खरं तर हे बलाढ्य संघ आहेत पण धाकटी संघाची मी म्हणेन बाजू आज खरं तर एकवटली गेल्या आणि क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपल्या नावाची दखल घ्यायला लावल्या. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिल्या या संघाची. यावेळचा फुलटॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण वाईड इस्लॉंगॉनच्या वरतून सर्वेश पाटीलने ठोकला. आजच्या रात्रीतील आलेला आणखीन एक लांबच लांब षटकार. अंकिश पाटीलच्या विरुद्ध सर्वेश पाटीलचं आक्रमण. पहिल्या सामन्याचं हिरो आणि आता या मॅच मध्ये तीच तर रणनीती त्या स्ट्रॅटेजीनं सध्या मैदानात उतरला आणि आक्रमण करतोय. आणखीन एक यावेळचा बॉल वाईडिश लॉंगमध्ये डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन्स इथून मिळाल. सुरू देखील चांगला होताना पाहायला मिळाला. एकेरी धाव मिळेल जाईल आणि या एकेरी धावेनिशी 17 धावा धावपटा लागल्या गेल्यात. पूर्वार्ध चालू आहे. एका बाजूला जय बजरंग मोठे बोम संघ तेवढाच बलाढ्य संघ आहे आणि मागील 2 वर्षामध्ये सुद्धा मोठेजीच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चांगला कारनामा या देखील संघाने केला होता आणि संघ देखील सध्या बॅटिंग करतोय. अंकितचा नेक्स्ट बॉल हलक्या तर ड्राईव्ह केला. बंट्या पाटीलचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फक्त इथून सिंगल रन्स येईल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 2 बाद 18 धावा. 5 षटकं आणि त्यामध्ये 5 गोलंदाज वापरायचे. त्यामुळं खरं तर या मॅच मध्ये या दोन्ही संघाचा खरं तर अभ्यास पाहायला मिळणार आहे. कारण बऱ्याच संघामध्ये 4 गोलंदाज पाहायला मिळतात पण त्यातून 5 गोलंदाज वापरायचे आहेत. यावेळी हा बॉल अंकिश पाटीलच्या शरीराच्या थोडासा दूर ठेवला.
आणि त्यामुळे एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चूक टप्पा पाहायला आणि वेग देखील चांगला राहिलाय. तर 10 सेकंदामध्ये आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा ही फार महत्वाचा नियम आहे या स्पर्धेचा. त्यामुळं विशेष सूचना आहे तुम्हाला देखील. 18 धावा धावपडा लागले गेल्यात या षटकातील शेवटचा बॉल. अंकिशच्या विरुद्ध हा फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो पण थांबवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 19 धावा धावपडा लागले गेल्यात. आजच्या रात्रीमध्ये जय हनुमान खारकोपर संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. कालच्या रात्रीमध्ये भूमिका स्पोर्ट चिरले हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि या 2 संघातून जो संघ जिंकेल तो देखील सुपर 8 मध्ये दाखल होईल. धाकटी संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. अतिशय चांगली सध्या मॅच रंगली गेल्या. एका बाजूला तर क्रिकेटचे बरेच रसिक ही संपूर्ण स्पर्धा देखील एन्जॉय करतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटला धावा लागले गेल्या त्या 2 बाद 19 धावा. अजूनही या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सर्वेश पाटील यावेळचा फटका फसला. अंकेश पाटीलनं झेल टिपलाय. तिसरा हादरा लागलाय जय बजरंग मोठे बोम संघाला आणि तिथून खेळाडू सर्वेश पाटील होईल झेलबाद. धावपटला धावा लागले गेले ते 19 धावा. धावपटलावर धावा लागले गेले ते 19 धावा पाहायला मिळतात. सूरज घरत आला मागील सामन्याचा हिरो आणि छोटा पॅकेज बडा धमाका. धाकटी संघाचा कमालीचा गोलंदाज. चांगली गोलंदाजी खरं तर मागील सामन्यामध्ये देखील केली होती. 2 महत्वाचे विकेट त्याने मिळवले होते. गावदेवी गावठांसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केला होता. यावेळचा बॉल चांगला खरं तर चेंडू हाताळला. थोडासा आखूट टप्प्याचा होता. अगदी पुढ्यामध्ये टाकला होता आणि त्यानंतर सरप्राईज करून जाणारा पाहायला मिळतोय. समोर फलंदाज आपण पाहू शकता प्रणित नारंगीकर. त्याला बीट करून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीची दहशत नेहमीच राहिली धाकटी संघाची. पहिल्या षटकामध्ये देखील पिबनच्या रोहित गरजच्या फक्त 8च धावा आल्या होत्या. त्यानंतर अंकिश पाटीलचं षटक पाहिलं जिथं अवघ्या 11 धावा खर्च केल्यात. सूरज गरजचं आपण षटक पाहतोय. यावेळी आणखीन एक मिस्तामी स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी केलाय आणि इथून मात्र दुसरा हादरा लागलाय तो म्हणजे जय बजरंग मोठे बोम या संघाला एकाच षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट सूरज घरतनं मिळवलेत. एकोणीस धावा जमा करत असताना 4 खेळाडूंना बाद व्हावं लागलं. आर्यन आलाय
आणखीन एक यावेळचा बॉल सूरज गरतनं कमालीची गोलंदाजी केलाय. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि एकही धाव आतापर्यंत खर्ची केली नाही. मागाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर खारकोपर संघाची गोलंदाजी आणि 2 गोलंदाजांनी मिडन षटक टाकलं होतं. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर आयुष गोंधळीचं षटक आणि यावेळी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्या म्हणजे चांगली गोलंदाजी सूरज गरतनं. एकाच षटकामध्ये 2 विकेट आणि मिडन षटक हाताळलाय. गोलंदाजी आवडल्यास एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सूरज गरज साठी. छोट्या येना घरी परतुनी सचिन येना घरी परतुनी छोट्या येना घरी परतुनी सचिन येना घरी परतुनी छोट्या येना 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 रे परतुनी सचिन येना 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 रे परतुनी. सचिन ठाकूर छोट्या यांना खरं तर ही भावपूर्ण श्रद्धांजली या संगीतातून वाहिली जाते. एका रात्रीला खरं तर प्रत्येकाला हाकेला धावून येणार हे व्यक्तिमत्व आणि दुसरीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून सचिन ठाकूर यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि नेहमीच सर्वांच्या हृदयामध्ये स्मरणात राहणार नाव आहे सचिन ठाकूर. अनेक खरं तर गोलंदाजाचा कर्दन काल म्हणून छोट्याकडे पाहिलं जात होतं आणि अगदी आपल्यातून ते निघून गेल्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळ देण्यासाठी हे संगीत वाजवलं जात आहे. दोस्ती म्हणजेच सचिन ठाकूर आणि दोस्तीच्या पलीकडे देखील सचिन ठाकूर. मित्रांसाठी कधी पण कुठे पण आणि काही पण म्हणजे सचिन ठाकूर ही ओळख राहिलंय जास्ती गावाची. यावेळचा बॉल पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटनं फटका खेळून काढायचा होता पण स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय आणि बऱ्याच अवधीनंतर एक मोठा फटका पाहायला मिळतोय खेळाडूच्या बॅटमधून. बंट्यानं लगावला हा चौकार. अतिशय चांगलं असं संगीत प्रशांतच्या माध्यमातून आणि मित्रांसाठी कधी धावणारा खरं तर सचिन ठाकूर छोट्या. आणि हे संगीत आपण खरं तर ऐकतो त्यांच्यावर जीवनावर आधारित असलेलं संगीत. चौकाराला आडव्या बॅटनं आणखी एक तडाका. बंट्या पाटील ऑन द फायर. चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडा. आजच्या रात्रीत आलेला सर्वात लांब लचक षटकार. सर्व काय सुरलीत चालू होतं संदेश पण त्यानंतर या 2 चेंडून जणू काय आता खडबडून जाग केलंय धाकटी टीमला. या 2 चेंडूवर 10 धावा आल्यात आदेश पाटीलच्या विरुद्ध बंट्याच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर वाईडिश लॉंगांच्या वरतून षटकार. अगदी 18 चेंडूमध्ये थोडासा शांत खेळ चालू होता तो म्हणजे जय बजरंग मोठे बोम संघाचा. पण त्यानंतर या 2 चेंडून जणू काय खडबडून जाग केलाय धाकटी टीमला. कमालीची बॅटिंग आता बंट्या पाटील करतोय. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 4 बाद 29 धावा. वेट अँड वॉच अगदी पाठीमाग जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता. हे बॅट ड्रिल करून दाखवतोय तो म्हणजे बंट्या. पण भन्नाट वेग आणि या वेगानं बीट केलाय ते म्हणजे आदेश पाटीलला. मागील 2 चेंडूवर थोडंसं प्रेशर जरूर पाहायला मिळतं पण ते प्रेशर जुना म्हणून चांगली सध्या गोलंदाजी करतोय. रिबस खेळण्याचा आगळा वेगळा हा फटका. टान्स बदलले होते यानंतर अगदी बॅटिंग टीमनं चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. टीव्ही अंपायर इथं चेक करतील आणि योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
फेल डिलिव्हरी आहे, डॉट बॉल आलाय, रिबर्स खेळण्याचा प्रयत्न, पद्धत आली त्या पाहिले होते, टान्स बदलला आणि त्यानंतर स्विचिट करायचं होतं बंट्याला, पण अचूक टप्पा, लाईन देखील चांगली पाहायला मिळाली आणि त्यामुळं अगदी योग्य ते डिसिजन आलंय. समोरच्या दिशेने खेळून काढला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक आलाय बंट्या पाटीलच्या बॅट मधून, हा संघर्षमय चौकार. यावेळचा बॉल चांगल्या दर्जा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, पाठीमागच्या दिशेनं बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू अडवला क्षेत्ररक्षकांना. मिळा जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4-34 धाबा. आणि या षटकामध्ये आदेश पाटीलच्या सुरुवातीला 2 मोठे फटके आले होते, त्यानंतर 5व्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 4-34. अजूनही जिंकण्यासाठी अजूनही या पहिल्या इनिंग मधील शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज दाखल झाला, पहिलाच बॉल राकेशचा आणि त्याच्यावर मात्र स्क्वेअर कटचा फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर राकेशचं स्वागत केलंय आणि बंट्या पाटीलच्या बॅट मधून आलेला आणखीन एक मोठा फटका देऊन गेलाय धावा 4. लॉंग ऑनच्या वरतून चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क आलेला आणखीन एक बेमिसाल षटकार. चांगली राहिल्या राकेश चिर्लेकरच्या विरुद्ध मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके. बॅटिंग आवडली असेल बंट्या पाटीलची, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 12/31 वर खेळतोय, 12 चेंडू त्यानं फेस केलेत आणि थोडीशी कडथल सुरुवात राहिली होती. सुरुवातीला लवकर विकेट गेले होते रोहित घरेच्या षटकामध्ये, पण त्यानंतर स्वतःची इनिंग त्यानं बिल्ड केलाय आणि 12 बॉल मध्ये 31 वर तो खेळतोय. कम्मालीची सुरुवात केलाय जय बजरंग मोठे बोम टीम संघासाठी. अजून या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44/4 अशी सुरुवात पाहायला मिळते जय बजरंग मोठे बोम या टीमची. यावेळचा फटका आडव्या बॅटनं फटका खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालाय आणि इथून मात्र मोठी विकेट मिळून दिले ते म्हणजे गोलंदाज राकेश चिर्लेकरनं. आणि आणखीन एक हादरा लागला जय बजरंग मोठे बोम टीमला. पण बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बंट्या पाटील साठी. महत्वाची विकेट त्यानं मिळवून दिला. मैदानात सर्वात खरं तर मोठं नाव
मोठे बोम टेनिसमधील अमर ठाकूर दाखल झाला. एक मॅजिक करता गोलंदाज आहे आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे अमर ठाकूर यांच्याकडे. आणि तो दाखल होतोय बॅटिंग करण्यासाठी. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, चांगल्या रीतीने हा चेंडू अडवला. इथून सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 45 धावा. 5-45 या संपूर्ण मॅच मध्ये फ्रीडम दाखले संघाची सुरुवात चांगली राहिली, पण त्यामध्ये मंट्या पाटीलची जी बॅटिंग राहिली मोठी बोम संघासाठी ती कम्मालीची. 31 धावांची त्याने खरं तर चांगली इनिंग साकारलाय. चपलून खेळायचा होता पण अगदी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडासा लोअर फुल टॉस होता, हलक्या हातानं खेळून काढला. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळाला जाईल आणि या एकेरी धाबेनिशी लेग बाईज परिणामी इथून इशारा येतो. एकेरी धाबेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 46 धावा. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. समोर अमर ठाकूर आला. या इनिंग मधील शेवटचा बॉल फेस करण्यासाठी अमर ठाकूर पाठीमागे गेला आणि फिरून खेळायचा प्रयत्न होता. झेल सोडलाय. अगदी साधा सोपा झेल होता. पाठीमागे ही चुकी झाली आणि इथून मात्र या चेंडूवर झेल सुटल्यानंतर मिळाली गेली ही एकेरी धावा आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 47 धावा. येणारे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल ती म्हणजे फ्रीडम धाकटी या टीमला.
येणारे 30 बॉल आणि 48 धावांची गरज फ्रीडम 11 धाकटी जुई संघाला. सलामीची जोडी मैदानात दाखल होत्या. ऑन द स्ट्राईक आपण पाहू शकता. प्राऊड ऑफ धाकटी जुई रोहित घरत मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला पाहायला मिळतोय. तर छोटा पॅकेज बडा धमाका सूरज घरतला आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकता. ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या आणि गोलंदाज दाखल होतोय तो म्हणजे मोठी बोम संघाकडून सुमित पाटील. मोठी बोम एक्सप्रेस येणारी 30 बॉल आणि 48 गरज. पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेनं गोलंदाज अगदी समोरून चेंडूला पाठवून दिलाय. सीमा लगत मात्र चेंडू जात असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल अगदी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. रोहित घरात तेवढंच एक मोठं नाव आहे. मागील सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याने केली होती. यावेळचा फटका वेट अँड वॉच थांबला आणि त्यानंतर चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. दुसऱ्या चेंडूवर प्रति हल्ला चढवला आला रोहित घरच्या बॅट मधून. हा उत्तुंग षटकार बॅक फुटला गेला आणि मात्र बॅक लिपनं समोरच्या दिशेने खेचला. षटकार पाहायला मिळतोय. धावपट्टा धावा लागले गेले त्या 6. 28 मध्ये आता 42 बनवायच्या. रोहित घरात मागील 2 ते 3 वर्षामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये केल्या. पाठीमाग गेलाय पण आणि या मॅच मधील गोल्डन विकेट सुमित पाटीलला मोठा हादरा दिलाय. अगदी 440 हाय व्होल्टेज. खर तर आता मात्र ही मॅच रंगताना जरूर पाहायला मिळते आणि इथून मात्र महत्वाची विकेट मिळून दिले सुमित पाटीलला. षटकारानंतर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये रोहित गरज झालाय अगदी स्वस्तामध्ये बाद. सुशांत पाटील यांनी झेल टिपला. काय कमालीचा बॉल रिप्ले बघायला आवडेल. सुमित पाटील सध्या गोलंदाजी करतात आणि त्यानंतर चेंडू रिलीज केला. थोडासा आखूट टप्प्याचा होता. पाठीमागे जाऊन लॉंग लेग मध्ये फटका खेळायचा होता. बॅटची वरची कडा क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि त्यानंतर महत्वाची विकेट सुमित पाटीलनं अगदी फ्रीडम धाकटी जुई संघाला एक मोठा हादरा लागून दिला. रोहित घरात अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. येणारे 27 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. आजच्या रात्रीमध्ये जय हनुमान खारकोपर संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि त्यांच्या विरुद्ध कोणता संघ लढेल यासाठी फार इम्पॉर्टंट मॅच. 3 मधून 45 मिनिटं होतात. प्रणव घरात दाखल झाला नवीन खेळाडू. चांगली गोलंदाजी सुमित करतोय. षटकार आलाय पण त्यानंतर महत्वाची विकेट देखील मिळवलाय. अखूट टप्प्याचा बॉल मिस्तावी स्ट्रोक झील उडालाय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण इथून मात्र बाल बचावल्यात. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धावपट्टा धावा लागले गेले त्या 8 धावा. इथून तुम्हाला खरं तर 100% एफर्ट द्यावे लागतील. जिथं थोडंसं कठीण असतील तिथं तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कारण फार इम्पॉर्टंट मॅच आहे जय बजरंग मोठी बूम टीमसाठी. कारण धाकटी जुई संघ तेवढाच बलाढ्य आहे पण आज तुम्हाला तुमच्या नावाचं काहीतरी इथून ब्रँड बनवायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. आडव्या बॅटने खेळायचा होता. स्क्वेअर लेग पण त्यांच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक येत आहेत. इथून एकेरी धाव मिळायला जाईल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या एक बाद 9 धावा. अजूनही शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली राहिली सुमित पाटीलची. कौतुक करेन सुमितचं कारण महत्वाची विकेट त्यानं मिळवलं आणि पिवनच्या षटकामध्ये रोहितला मोठी कामगिरी न करून देता त्यानं स्वस्तामध्ये बाद केलाय. या षटकातील शेवटचा बॉल. येणारे 25 बॉल 39 धावांची आणखीन गरज आहे. स्ट्राईकला सूरज घरत आलाय. मागील सामन्याचा हिरो ज्याने कमालीनं तो सामना जिंकला होता गावदेवी गावठाण संघाच्या विरोधात. यावेळी हा अखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट लेनचा बॉल पाहायला मिळाला. इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या त्या फ्रीडम 11 धाकटी जुई संघाच्या 48 चा पाठला करत असताना एक बाद 9 धावा.
येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाबांची गरज. महेश पाटील सॅमी अटकर टोपण नावानं ओळखला जाणारा गोलंदाज आणि चांगली नेहमी गोलंदाजी केल्या. बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मिडल षटक टाकण्याचा कारनामा देखील सॅमी यांनी केला. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाबांची गरज. समोर प्रणव घरत आहे. पहिलाच बॉल वेगाने हाताळला. कमालीची बॉलिंग पाहायला मिळते ती म्हणजे महेश पाटील यांची. त्यामुळे फार मोठा हा खरतर नाव मोठे भूम संघाचा एक वेगवान हा गोलंदाज आणि कित्येक वर्ष चांगली गोलंदाजी केल्या. रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील एक बेस्ट बॉलर म्हणून ज्या खरं गोलंदाजाची गणती केली जाते आणि त्यामुळं फार मोठं नाव आहे मोठे भूम टेनिस क्रिकेटमधील. सुद्धा महेश पाटील सामी गोलंदाजी करत असताना या वेळचा बॉल मिस्ता मिस्टोक आहे पाठीमागच्या दिशेनं. नो मॅन्स लँड लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. दुसऱ्या चेंडूवर प्रति हल्ला चढवला खेळाडून आणि फलंदाजाच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. प्रणव घरातनं थोडासा शफल झाला आणि त्यानंतर पूर्णपणे लॉंग लेग आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला. जिथे मिळाल्या गेल्या त्या 4 धाबा आणि या 4 धाबीनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 13 धाबा. येणारे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 35 धाबांची गरज आहे. बॅलन्सिंग सामना आहे. दोन्ही संघाच्या बाजूनं समान सामना आहे पण इथून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. भूम संघाला जिंकायचं असेल तर जास्त ब्रेक थ्रू डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. पण दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर महेश पाटील देखील तेच सध्या प्रयत्न करतोय. पण प्रणव घरतला सुद्धा या मॅच मध्ये जास्त डॉट बॉल खेळून जमणार नाहीये. सिंगल डबल्स सुद्धा आपल्या संघाला पुढे नेता येऊ शकतं. याच करता उद्देशाने तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. या बेलचा आणखीन एक डॉट बॉल. कमालीचं बॉल ही खरं तर ओळख राहिल्या मोठी भूम संघाचा एक वेगवान हा गोलंदाज महेश आणि या 4 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 4 धाबा खर्ची केल्यात. एक चांगली इकॉनॉमी गोलंदाजी करायची आणि याच खरं तर उद्देशाने सध्या गोलंदाजी करतायत महेश पाटील. 20 बॉल 35 ची गरज. अकुटपाचा बॉल आणि त्याच्यावर पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उलट्या पावलाने धावत होते. झेल घेण्याचा प्रयत्न राहिला होता. झेल मात्र हातातून सुटला आणि इथून मात्र मिळायला गेल्या त्या 2 धाबा आणि या 2 धाबीनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 1 बाद 15 धाबा. येणारे 19 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 33 धाबांची गरज आहे. प्रयत्न चांगले राहिलेत खरं तर दोन्ही खेळाडूंचे. मागील जर चेंडूवर झेल झाला असता तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवसंजीवनी निर्माण झाली असती. अशा पल्लवीत झाल्या असत्या त्या म्हणजे जय बजरंग मोठी भूम टीमच्या. अमर ठाकूर यांना आपण पाहू शकता. यष्टीरक्षक कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. यावेळचा बॉल वाईड लॉंग ऑन रिझर्व मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा रेषेची पार. मिळाला जातील या चेंडूवर धाबा 4. शेवटच्या बॉलवर हल्ला बोल चढवला आणि धावपटा धाबा लागल्या गेल्या त्या 19. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 29 धाबांची गरज आहे फ्रीडम धाकटीजुई टीमला. येणारे 18 बॉल 29 ची गरज. आल्या होत्या सुमित पाटीलच्या. त्यानं महत्वाचा एक विकेट रोहित घरतला बाद केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये महेश पाटील यांच्या षटकामध्ये 10 धाबा आल्यात. आता येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धाबांची गरज. दी यष्टनच्या जवळ आपण सर्वेश पाटीलला पाहू शकता. प्रणित नारंगीकर आहेत. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटनं सॉफ्ट हँड फटका खेळून काढला. ताकद चांगली पाहायला मिळाली.
प्रॉपर फटका पाहायला मिळतो आणि मिड विकेट रिझन क्लिअर केलाय. स्वागत केलंय सूरज गरातनं. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, लवकर बॉलला पिक केला आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पलीकडं षटकार आला. धाबांचं अंतर कमी करणारे फटके आता पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर स्वागत आहे ते म्हणजे अमर ठाकूरचा. फिरकीचा जादूगर आहे आणि त्याच्या विरुद्धात धाबा बनवल्यात. 17 बॉल 23 गरज. मॅजिकल नेहमीच गोलंदाजी करत असतो तो म्हणजे अमर ठाकूर. बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये मेडल षटक त्यांना हाताळलेत, पण ही फार महत्वाची मॅच आहे कारण इथून जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा सुपर एट मध्ये दाखल होणार आहे. या वेळचा फटका फसला पाठीमागच्या दिशेनं. प्रणित नारंगीकरनं झेल टिपलाय आणि या मॅच मधील आता महत्वाची विकेट मिळवून दिलाय अमर ठाकूरनं. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता पण त्यानंतर वापसी आणणारी गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटची कडा आणि त्यानंतर पाठीमाग प्रणित नारंगीकर यष्टीरक्षक होते, त्यांनी झेल टिपला आणि ज्या मागील सामन्यामध्ये हिरो ठरला होता सूरज, त्याला मात्र माघारी परतावा लागतंय. सोळा बॉल आणि 23 धावांची गरज. 16 बॉल आणि 23 धावांची गरज. 25 धावा धावपडा लागल्या गेल्यात. महत्वाचा विकेट अमर ठाकूर यांना मिळवून दिला, पण चौथ्या क्रमांकावर मयूर पाटील दाखल झाला. आणखीन एक हार्ड हिटर खेळाडू. 16 मध्ये 23 बनवायच्यात. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला. फिरकीचा जादूगर आपण पाहू शकता अमर ठाकूर लावडली अपील केली जाते. अंपायर रिव्ह्यू स्टंपिंग साठी चेक केलं जाईल. ऐकूया इव्हेंट्स कॅमेरामॅनचं वर्क. एवढ्या कुशल मुवमेंटला देखील गुलाबी थंडीमध्ये सकाळच्या पहाटेमध्ये कॅमेरामॅनचं वर्क देखील त्याचं सल्यूट असेल. कमालीचं करतं कॅमेरा वर्क पाहायला मिळतं आणि योग्य तो डिसिजन सांगतील सुरेश म्हात्रे सर जे टीव्ही अंपायर आहेत. मयूर पाटील जे खेळत होते आणि यष्टीरक्षक आपण प्रणित नारंगीकर यांना पाहू शकता. आणि नक्की घडले काय हे पाहिलं जाईल आणि योग्य तो डिसिजन अगदी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. स्टंपिंगसाठी रिव्ह्यू मागला आणि यस OUT आउट आहे. इथं जोरदार टाळा वाजवा प्रणित नारंगीकर साठी. चतुर आणि चाणाक्ष खरं तर यष्टीरक्षक आहे, त्यानं थांबलं, पाहिलं आणि थोडस मयूर पाटीलचा पाय हवेमध्ये होता आणि त्यानंतर स्टंपिंग केलाय. अगदी योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. या खरं तर विकेटसाठी 100% गुण देईन ते म्हणजे कॅमेरामॅनच्या वर्कसाठी आई एकवीरा
इव्हेंट्स कमालीचे खरं तर हे कॅमेरा वर्क होते आणि या कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूयात. महत्वाची विकेट रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकता. अमर ठाकूरचा हा बॉल थोडस आखूड टप्प्याचा होता. यष्टीरक्षक प्रणित नारंगीकरनं हा टिपला, हातामध्ये चेंडू ठेवला. पॉपिंग क्रीज मध्ये मयूर पाटील होते आणि त्यानंतर पाय उचलला आणि त्या क्षणाला लगेच स्टंपिंग केली. अंकिश पाटील न्यू बॅट्समन मैदानात दाखल होतील. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 3-25. येणारे 14 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. अमर ठाकूरनं कमालीची वापसी करून दिलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय पण त्यानंतर आता धाबा थांबवल्यात. 2 महत्वाचे विकेट त्यानं मिळून दिलेत. आता चर्चा हीच केली जाते, शॉर्ट टीम मीटिंग येते तर म्हणजे जय बजरंग मोठे बोम टीम आता इथून आम्ही वापसी करू शकत नाहीये का? इथून या स्पर्धेमध्ये आता सुपर 8 मध्ये दाखल व्हायचं असेल तर आणखीन डॉट बॉल टाकावे लागतील. येणारे 14 बॉल 23 ची गरज आहे. एका दुसरी विकेट करेक्शन केलं जाईल आणि 3 बॉल आहेत ना. यस, पहिला बॉल षटकार, त्यानंतर 2 विकेट आलेत. त्यामुळे आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमर ठाकूर सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. येणारे 15 बॉल आणि आता 23 धावांची गरज. 15ला 23 बनवायच्यात. करेक्शन केलं जात आहे. यावेळचा फटका घुटना टेक और सिक्सर देख चेंडूला पाठवला अंकिश पाटीलला. आलेलं स्वागत केलं अमर ठाकूरचं आणि लगावला षटकार. पूर्णपणे मॅच मधली हवा काढल्या अंकिशनं. आल्या स्वागत केलं अमरचं. स्वतःला झोकून दिला, अगदी घुटना फोल्ड केला आणि वाईड इस्लॉंगॉनच्या वरतून आउट ऑफ द पार्क ठोकला षटकार. येणारे आता 14 बॉल 17ची ही मॅच. एका बाजूला फ्रीडम 11 धाकटी जुई टीम तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग मोठी बोम टीम सध्या खेळताना पाहायला मिळते. आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल यासाठी ही लढाई पाहायला मिळाल. फार कमालीचा सामना रंगला. अमर ठाकूरचे षटक, स्लोवर बॉल. यावेळी पुन्हा एकदा अगदी स्टंपिंग करण्याचा प्रयत्न प्रणित नारंगीकर यांनी जरूर केला पण यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये अंकेश पाहायला मिळालेत. त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथून आता येणारे 13 बॉल जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. 13 मध्ये 17 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. यावेळचा हा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अंपायर इथून मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. अंकिश पाटील षटकार लगावला होता आणि त्यानंतर डॉट बॉल आला आणि त्यानंतर या तिसऱ्या बॉलवर नक्की घडलंय काय हे सांगत असताना तिसरे पंच सुरेश म्हात्रे सर, टीव्ही अंपायर आणि प्रणित नारंगीकर पुन्हा एकदा नॉट आउट. कौतुक करेन खरं तर एक वेळा इव्हेंटच्या कॅमेरामॅनचा या कुशल मोमेंटला. अतिशय चांगल्या दर्जाचं खरं तुमचं कॅमेरा वर्क आहे. इथून समीकरण बदलता येणारी 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 12 मध्ये 17 बनवायच्या आहेत. त्या म्हणजे फ्रीडम 11 धाकटेजू या टीमला शॉर्ट टीम मीटिंग घेतली ती म्हणजे जय बजरंग मोठी भूमी या टीमनं. 12 बॉल 17ची ही मॅच. प्रणव घरात ज्यांना 8 बॉल फेस केले 13 धावा त्यांच्या बॅटमध्ये त्याला पाहायला मिळाल्यात. अंकिश पाटीलचा विचार केला तर 3 बॉल मध्ये त्यानं 6 देखील जमा केल्यात. अजूनही सामना बदलला खरं तर दोन्ही संघाच्या बाजूने, कारण आजच्या रात्रीमध्ये आपण जवळजवळ 3 ते 4 मिडन षटक पाहिलेत. त्यामुळं या मॅच मध्ये एखादं मिडन षटक किंवा एखादं चांगलं षटक जर मोठी भूम संघाच्या बाजूने आलं तर पुन्हा एकदा सामना भूम संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. पण प्रणव घरतकडे क्षमता ज्याने षटकार चौकार लगावला. त्यावेळचा हा यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन्स मिळाले जाते. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय.
चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. बॅकअप नाहीये, तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र 3 धावा कंप्लीट केल्या देखील जातात. कमालीची खरं तर रनिंग बिटवीन पाहायला मिळाली आणि या 3 धाब्यानिशी समीकरण बदललं जातं. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धाबांची गरज. फ्रीडम 11 धाकटी द्विज संघ कमालीचा खेळ राहिला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्यांनी खरं तर गोलंदाजीमध्ये आपली दहशत दाखवली. आज बलाढ्य संघांना पराभूत केला. पहिला सामना खंडोबा जासे संघाच्या विरुद्ध आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी जिंकला. त्यानंतर सतीशपती गावदेवी गावठाणसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केला आणि आता सध्या भूम संघाच्या विरुद्ध येणारे 11 बॉल आणि 14 धाबांची आणखीन गरज आहे. 11 बॉल 14ची मॅच. अंकिश पाटील समोर ज्यानं 3 बॉल फेस केलेत, 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 11ला 14 बनवायच्या आहेत. टप्प्याचा बॉल वाईडिश लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो चांगला येतो, फक्त सिंगल रन्स मिळेल आणि या एका धाब्यानिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 35 धावा. येणारी 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 13ची गरज. दहा मध्ये 13 बनवायच्या. समोर प्रणव. मॅचची कडा फसलीमध्ये क्षेत्ररक्षक आलेत, ज्यांनी चेंडू पकडला. एकेरी धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 36 धावा. येणारे अजूनही 9 बॉल आणि 12ची मॅच. मॅच सोडायला तयार नाही आहे जे बजरंग मोठी बोम टीम. अमर ठाकूरनं देखील कमालीची वापसी करून दिली. त्या षटकामध्ये जरी 12 धावा आल्या असल्या तरी 2 महत्वाच्या त्याने विकेट मिळवून दिल्यात. त्यामुळे प्रसाद पाटील सुद्धा आता शर्तीचे प्रयत्न करतो. येणारे 9 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. यावेळचा बॉल पाठीमाग चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड रिजनच्या क्षेत्ररक्षकांना आतापर्यंत चांगली साथ दिलाय ती म्हणजे गोलंदाजांना. प्रत्येक चेंडू त्यांनी त्यांच्या जवळ आलाय तो अडवला. त्यामुळे फक्त या चेंडूवर एकच धाव मिळेल. येणारे 8 बॉल 11ची ही मॅच. या विकेटवर खरं आज गोलंदाजांचे बोलबाला राहिलाय. त्यामुळं गोलंदाजी करणारे संघ जिंकलेत, पण आता तुमच्याकडे चांगले गोलंदाज असायला पाहिजे. 5वा गोलंदाज इम्पॉर्टंट आहे. लोअर फुल टॉस. अमर ठाकूर यष्टिरक्षक आहेत, पुढे आलेत आणि यावेळी महत्वाची विकेट इथून सॅक्रिफाय करावी लागेल ती म्हणजे फ्रीडम 11 धाकटी जुईट टीमला. अंकेश पाटील हा मोठा मासा लागलाय गळाला आणि 5व्या क्रमांकाचा खेळाडू होईल इथं बाद. मॅच आता बदलली जाते. येणारे 7 बॉल आणि 11 धाबांची गरज. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतील, आदेश पाटील. येणारे 7 बॉल आणि 11ची मॅच. आता ही रंगात आले मॅच, कारण चांगली गोलंदाजी केली प्रसाद पाटीलनं. मागील 5 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. त्यामुळे आता ही मॅच बनलाय जय बजरंग मोठी बोम टीम साठी. येणारे 7 बॉल 11ची मॅच. हा इम्पॉर्टंट बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही. थ्रो थोडासा चुकीचा आला होता, कनेक्ट करू शकले नाही, पण एकच धाव मिळेल. येणार आता शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आता फ्रीडम 11 धाकटी संघाला कंपल्सरी 10 धाबांची गरज. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धाबांची गरज.
आडिया या स्पर्धेच्या पण ही दुसरी रात्र एन्जॉय करताय आडिया. फार महत्वाची मॅच आता रंगात आल्या. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी फ्रीडम 11 धाकटी संघाला आणखीन 10 धाबांची गरज आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की सहजरित्या फ्रीडम 11 धाकटी संघ ही मॅच जिंकेल, पण कमालीचं षटक हाताळलं. ज्या षटकामध्ये प्रसाद पाटील यांनी अवघ्या 7 धाबा खर्च केल्यात आडिया. महत्वाचा एक त्यानं विकेट मिळवला. गोलंदाज दाखल झाला सुशांत पाटील. येणारे शेवटचे 6 बॉल 10 धाबांची गरज. कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल? आता इथून मात्र पैजा लागला जातात. एका बाजूला फ्रीडम 11 धाकटी जुई की दुसऱ्या बाजूला जय बजरंग मोठे बोम टीम. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एकाच कर्तव्य विभागातील हे दोन्ही ताकदवर संघ एकमेकाच्या विरुद्ध लढले गेलेत आणि आता फार इम्पॉर्टंट ही मॅच दोन्ही संघासाठी. सुपर 8 मध्ये कोणता संघ दाखल होईल यासाठी मॅच. सुशांत पाटील गोलंदाज दाखल झालेत. लोअर फुल टॉस स्वतःच्या फॉलो मध्ये कम्मालीचा चेंडू अडवला आणि आता या मॅच मध्ये येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी आणखीन 10 धाबांची गरज. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजेल. येणारे आता या मॅच मध्ये सामर्थ्य दाखवताना मोठी बोम टीम. या वेळचा हा ब्लॉक ऑल बॉल सुशांत पाटील यांचा. एकच धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून धाव घेत असताना आणखीन एक हादरा लागलाय फ्रीडम 11 धाकटी जुई टीमला. आणि त्या मॅच मध्ये येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धाबांची. 4 चेंडू 9 धाबा. चार बॉल आडी आता 9 धाबांची गरज. वापसी आणले ती म्हणजे जय बजरंग मोठे बोम या टीमना. जिथं 10 बॉल मध्ये 14 धाबांची गरज होती त्याने सांगितलं जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. आणि आता या मॅच मध्ये चांगली कमालीची वापसी करत असताना आपण गोलंदाजांना पाहू शकताय. यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करा, इतरांसोबत नको. आणि इतर आता मात्र कष्ट करत असताना गोलंदाज देखील पाहायला मिळतात सुशांत पाटील. येणारे 4 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 9 धाबांची गरज. चांगलासा सध्या सामना रंगलाय मैदानाच्या आत. जिथं नवीन बॅट्समॅन दाखल झालेत आदित्य जोशी यांना आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकता. येणारे 4 बॉल 9 ची मॅच. या बिलचा बॉल भन्नाट वेग शरीरेक्षा थोडासा दूर ठेवला. येणारे आता 3 चेंडू 9 धाबांची गरज. कमालीची मॅच रंगली गेले. जय बजरंग मोठे बोम टीमने पुन्हा एकदा कमबॅक केला या मॅच मध्ये. स्वप्न चमत्काराने साकार होत नसतात, त्यासाठी जिद्द आणि मेहनत लागते. आणि ती आता जिद्द चिकाटी मेहनत हे सर्व एकत्र अंगी आणून मैदानात सध्या चांगला खेळ करतोय तो म्हणजे जय बजरंग मोठे बोम टीम. येणारे 3 बॉल आणि 9 धाबांची गरज. यावेळी मात्र फलंदाज सोडून दिला. शरीरेक्षा थोडासा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जात्या. येणारे आणखीन 3 चेंडू गरज आहे ती म्हणजे 9 धाबांची. एका बाजूला फ्रीडम 11 धाकटी जुई 8 धाबा. 3 बॉल 8 ची मॅच. एका बाजूला जय बजरंग मोठे बोम टीम तर दुसऱ्या बाजूला फ्रीडम 11 धाकटी जुई. दोन्ही बलाढ्य संघ पाहायला मिळतात. आपण विचार केला तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सुरुवात चांगली राहिली होती ती म्हणजे सुमित पाटील महत्वाचा विकेट रोहित गरजचा मिळवला होता. पण इथून आता स्वप्नील पाटील. सुशांतचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांचा चकून चेंडू चालला वाईड स्लॉंग मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक हादरा लागला फ्रीडम 11 धाकटी जुई या टीमला. आणि तिथं आता समीकरण बदललं जाईल. येणारे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 7 धाबांची गरज. 2 बॉल 7 ची मॅच. दोन चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय सोमनाथ म्हात्रे. या आता मॅच मध्ये चांगली वापसी आणली जय बजरंग मोठे बोम टीमनं. एक बलाढ्य संघासमोर फ्रीडम 11 धाकटी जुई
पण आज कौतुक करूयात आपण गोलंदाजांचा. जिथं पाठलाग करायचा होता 48 धावांचा सहजरित्या सामना जिंकेल असं वाटत होतं प्रत्येकाला फ्रीडम 11 धाकटी जुई टीम. पण आज गोलंदाजानं तेच करून दाखवलंय. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती नाही होत. सूर्याच्या आधी उठून घोड्याच्या बेगानं कामे करावे लागतात. आणि आता या मॅच मध्ये चांगली सध्या वापसी केल्या येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. गोलंदाज सुशांत पाटील दाखल झालाय आणि संघाचा कॅप्टन सोमनाथ म्हात्रे. येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. गुलाबी थंडीमध्ये आता गरमीचं वातावरण आणलंय ते म्हणजे गोलंदाजांना. येणारे 2 बॉल 7ची मॅच. यावेळचा फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत महेश पाटील यांनी हा चेंडू अडवला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. आणि आता या मॅच मध्ये शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. सुपर 8 मध्ये कोणता संघ दाखल होणार? एका बाजूला फ्रीडम 11 धाकटी जुई का दुसऱ्या बाजूला जय बजरंग मोठे बोम. आजच्या रात्रीमधील सर्वात हाय व्होल्टेजचा सामना रंगला गेला. शेवटचा 1 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. ती फ्रीडम 11 धाकटी जुई या टीमला. समोर मात्र आदित्य जोशी आणि पुन्हा गोलंदाज असतील ते म्हणजे सुशांत पाटील. 1 बॉल 6ची मॅच. कमालीचा सामना रंगलाय. सुपर 8 1 बॉल आणि आता 6 धावा. कमालीचा सामना रंगला गेलाय. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल? मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बॉल साठी. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. कंपल्सरी षटकार मारायला लागेल धाकटी जुई संघाच्या आदित्य जोशीला. तर दुसऱ्या बाजूला सुशांत पाटील गोलंदाज दाखल झाला. दबाव प्रेशर सर्व काही आता मैदानात पाहायला मिळते. कारण आता सर्व एकत्र येत आहेत. अगदी क्लोज फिल्डिंग लावलंय ती म्हणजे मोठे बोम या टीमनं. आता ठाऊक आहे या मॅच मध्ये बरंच काही दडलंय. कारण हा 1 बॉल ठरवेल कोणता संघ जाईल आजच्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये. एका बाजूला फ्रीडम 11 धाकटी जुई तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग मोठे बोम टीम. 1 बॉल 6ची मॅच. मॅच आवडल्यास एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया. एका बॉलचा 1 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. यावेळचा बॉल आणि पाठीमागच्या दिशेनं जय बजरंग मोठे बोम संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. अभिनंदन. कमालीचा खत वापसी पाहायला मिळाली. एक बलाढ्य संघ फ्रीडम 11 धाकटी जुई संघाला पराभूत करून मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब दासे आयोजित या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये जय बजरंग मोठे बोम संघ दाखल होतोय सुपर 8 मध्ये.